नमस्कार, छाज रेसिपीजमध्ये आज आपण अगदी पौष्टिक आणि टेस्टी नाश्ता बनवतो। तर यासाठी ते मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, यामध्ये अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे, पाव वाटी यामध्ये बेसन घालायचं आहे आणि यानंतर 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं। तांदळाच्या पिठामुळे रेसिपीला कुरकुरीतपणा येईल। याशिवाय जर घरी बाजरीचं पीठ असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे अर्धी वाटी घालू शकता। आता ही सगळी पिठं मिक्स करून घेतलेत। यानंतर यामध्ये भाजी घालायची। इथे मी मेथी घेतली 1 वाटी। मेथीची भाजी अगदी स्वच्छ धुवून बारीक चिरून घातली 1 वाटी। यानंतर 1 गाजर किसून घातले आणि अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। याशिवाय तुम्ही इथे बारीक चिरलेला पालक सुद्धा घालू शकता। 2 चमचे यामध्ये सफेद तीळ घालायचे। अर्धा चमचा ओवा घातलाय, पाव चमचा हळद घातली, चवीप्रमाणे लाल तिखट घालायचे, चवीप्रमाणे मीठ घातलं। यानंतर बारीक चिरलेला कांदा घातलाय। आता यामध्ये घालण्यासाठी एक वाटण तयार करूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 ते 7 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात, 1 हिरवी मिरची घेतली, 1 चमचा धने घेतलेत आणि अर्धा चमचा जिरं घेतलं। आता याचं जाडसर असं वाटण तयार करून घेतलं। तर इथे पाहू शकता, बारीक करायचं नाही आहे, असं जाडसर ठेवायचं। हे तयार केलेलं वाटण यामध्ये काढून घेतलं आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला यामध्ये पाणी घालायचं नाही आहे, मेथीच्या भाजीमध्ये सुद्धा पाणी आहे, त्याबरोबरच आपण यामध्ये कांदासुद्धा घातला आहे। त्यामुळे आधी सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, पिठं आणि भाज्या एकत्र करून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे आपण आज मेथीचं थालीपीठ करतो आहे। थालीपीठाच्या पिठाप्रमाणे थोडंसं सैलसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। इथे हे पीठ मी मळून घेतलं आहे। यावरती थोडंसं तेल घालायचं आहे, साधारण अर्धा चमचा तेल घातलं आणि पुन्हा एकदा मळून घेतलं। आता लगेचच याची आपण थालीपीठं बनवणार आहोत। तर इथे मी एक ओलं कापड घेतलं आहे, यावरती पुन्हा पाणी लावून घ्यायचं आहे, हाताला सुद्धा पाणी लावून घेतलं आहे। एक गोळा घ्यायचा आणि अगदी पातळ असं थालीपीठ थापायचं आहे। तर मध्ये मध्ये हाताला असं पाणी लावून असं थालीपीठ पसरवून घ्यायचं आहे। जितकं थालीपीठ तुम्ही पातळ थापाल तितकं ते छान असं क्रिस्पी होईल आणि भाजलं जाईल व्यवस्थित। थालीपीठ पातळ असेल तर खाताना सुद्धा ते अगदी मस्त खरपूस लागतं। तर इथे तर तेल सोडण्यासाठी मी होल करून घेतलेत। आता आपण थालीपीठ भाजून घेऊया। तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला, यावरती थोडंसं तेल घालायचं आणि यावरती आता हे थालीपीठ असं घालायचं आहे। असं कापड काढून घेतलं आहे, निघत नसेल कापड तर वरून पुन्हा पाणी लावून घ्या। जे होल केलेत त्यामध्ये थोडं थोडं तेल सोडायचं आहे। एका बाजूने भाजून झाल्यानंतर हे मी उलटून घेते आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा थालीपीठ भाजून घेऊया। दोन्ही बाजूने अगदी खरपूस थालीपीठ भाजून झालं आहे, रंगसुद्धा खूप मस्त आला आहे। काढून घेऊया। तर हे आपलं मेथीचं थालीपीठ तयार झालं आहे। अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे, नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता। सध्या मेथी भरपूर प्रमाणामध्ये बाजारात यायला लागले, तर एकदा तरी हे थालीपीठ तुम्ही नक्की बनवून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।